पवनसूत हनुमान महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। बोला बोला वडवचन। सूर्यवंशीचे भूपती एका चढी एकाची ख्याती, श्रवणे जनपावन होती वंशात्पती अवधार। धर्मनाथ नावाचा पुत्र यांनी वाचता वाचता सोडून दिला। सुरते आपल्याकडे त्या ठिकाणी असणार माहिती की असताना धर्मनाथ एक पुत्र होऊन गेला म्हणून त्यानेही असणारा उद्धार त्या ठिकाणी केलेला आहे। आणि ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात त्या सूर्यवंशी कुलघराण्याचं जे कोणी त्या ठिकाणी असणारं चरित्र ऐकतील त्या जीवांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य चरित्रात आहे। एवढं सामर्थ्यशील सूर्यवंशी कुळघराणं आहे। येच वंशी अंबरुषे व्रत साधोनी द्वादशी, देव आणिला गर्भवासाशी दुर्वासाशी वाचविले। याच वंशामध्ये अंबरुष नावाचे असणारे राजे होऊन गेले। त्यांनी असणारा त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्वास ऋषीचं छळण असणारं होत असताना आडवे आले का नाही। अंबरुषा कारणे द्वादशीचा छंद ते परमानंद प्रगटला हे का नाही। अंबरुष राजानं त्या ठिकाणी पूर्णपणे वाचवलं बरं का। आणि देवाला 10 गर्भवास घ्यायला लावले कुणी, अंबरुष नावाच्या राजाने। अशी अवस्था त्या ठिकाणी करणारे सूर्यवंशी कुळघराणं आहे असं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु सांगतायत। ये वंशी राजे सगर, ज्याचे नावे आले सागर, कपिल शापे जळती शूर करी उद्धार। सगर नावाचा राजा जन्माला आला, त्यानं गंगेला पृथ्वीवर आणला आणि सागरांचा त्या ठिकाणी उद्धार केला। ते असणारी 100 मुलं मेले होते, मोठी केक आहे, त्यांचा उद्धार करण्याचं कार्य त्या ठिकाणी असणारं केलं। अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी सागराचं देखील चरित्र आहे। भगीरथे निजात्मशक्ते आणोनिया भागीरथी, पूर्वज तारिले नेनो किती त्रिजगती उद्धार। सूर्यवंशी कुळघराण्या जन्माला आला, भागीरथीला त्या ठिकाणी पृथ्वी तलावर आणलं आणि अनेक कुळांचा उद्धार असणारा त्या ठिकाणी स्वतः केला। नवे आजूकही करतं बरं का भागीरथी तीर्थ। अशा प्रकारचं असणारं कार्य करणारे हे सूर्यवंशी कुळघराणं आहे। भगीरथ सूत प्रवीण युधी, देवा दैत्या युद्ध संधी, इंद्रे बसवण्या खांदी नेला त्रिशुद्धी युद्धासी। भगीरथाचा मुलगा एक असणारा त्या ठिकाणी पूर्णपणे असणारा होता, ते कुकुंशी नावाचा। त्याला असणारा त्या ठिकाणी काय केलं, इंद्रदेव असणारा खांद्यावर घेऊन गेला होता आणि देवांना सहकार्य करणारा अशा प्रकारचा तो होता। देवांना विजय प्राप्त करून देण्याचं कार्य त्यानं असणारं केलं होतं। बैसला इंद्राच्या ककुदे, या लागी काकुस्त म्हणती, त्यांच्या नामाची निज ख्याती। इंद्रदेवाच्या खांद्यावर बसला होता म्हणून त्याला कुकुत्स अशा प्रकारचं त्या ठिकाणी काकुत्स अशा प्रकारचं नाम त्या ठिकाणी असणारं प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून सगळ्यात श्रेष्ठ, कारण कार्य चांगलं असलं तर श्रेष्ठ पण मिळतं बरं का। कार्य जर मलिन असेल तर श्रेष्ठ पण मिळत नाही, कारण या सूर्यवंशी कुळघराण्याचं कार्यच श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी वशिष्ठ गुरु तिथं सांगतायत। रविवंशी अति निष्पाप, राजा जन्मला दिलीप, कामधेनु उपाशी नृप, अति साक्षेपे पुत्रार्थी। कारण रघु कुळ मधा कुळामध्ये निष्पाप अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी कोण आलेला आहे, जो असणारा त्या ठिकाणी दिलीप नावाचा राजा जन्माला आला। आपल्या मुलासाठी कामधेनू नावाच्या गायीसाठी त्याला असणारी प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे।